नमस्कार. ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. भारतीय जनता पार्टीवर गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या वतीने होणाऱ्या सातत्याच्या आरोपांनंतर आता भारतीय जनता पार्टीने शिवसेनेवर पलटवार केला आहे. भारतीय जनता पार्टी हा गुंडापुंडांचा पक्ष आहे असा आरोप सातत्याने शिवसेनेकडून होतो आहे. मात्र प्रत्यक्षात शिवसेनेचे 20पेक्षा अधिक उमेदवारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे असल्याचं काल भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते श्री माधव भंडारी यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलं. शिवसेनेच्या अनेक उमेदवारांवर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. त्यामध्ये ऑक्ट्रॉय चोरी, खंडणी, विनयभंग, अंडरवर्ल्डशी संबंध, अपहरण आणि खुनाचा प्रयत्न अशा प्रकारचे आरोप असल्याचं यावेळेस श्री माधव भंडारी यांनी स्पष्ट केलं. मुंब्र्यामध्ये तर शिवसेनेने सगळ्या हद्दी ओलांडल्या आहेत. त्या ठिकाणी शिवसेनेने चक्क MIMशी साटलोट केलं आहे. या ठिकाणी मॅच फिक्सिंग झाली असल्याचा आरोप देखील माधव भंडारी यांनी केला. भारतीय जनता पार्टीवर गुंडापुंडांचा पक्ष अशा प्रकारचा आरोप करणाऱ्या शिवसेनेने काचेच्या घरात राहणाऱ्यांनी इतरांवर आरोप करता कामा नयेत अशी समज देखील माधव भंडारी यांनी शिवसेनेला दिली आहेत. पप्पू कलानीशी भारतीय जनता पार्टीचा संबंध नाही. ओमी कलानीबरोबर भारतीय जनता पार्टीने आघाडी केलेली आहे. त्याच्यावर एकही गुन्हा नाही. त्यामुळे भारतीय जनता पार्टीवर त्या ठिकाणी देखील कुठल्याही प्रकारचे आरोप होऊ शकणार नाहीत असं देखील यावेळेस भंडारी यांनी स्पष्ट केलं. उल्हासनगरमध्ये काही ठिकाणी पप्पू कलानी यांच्याबरोबर मोदींचे फोटो वापरले गेले आहेत. अशा प्रकारे यापुढे मोदींचे फोटो वापरले गेल्यास निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात येईल असा इशारा देखील माधव भंडारी यांनी दिला. दुसऱ्यावरती आरोप करत असताना, भाजपाला गुंडाबुंडांची पार्टी म्हणत असताना आपल्या पायाखाली काय जळतं हे बघायला पाहिजे. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी कधीही दुसऱ्यावरती दगडफेक करू नये असा एक साधा अनुभवाचा नियम आहे. तो कृपा करून सगळ्यांनी लक्षात घ्यावा. गेल्या काही दिवसांपासून मयूर शिंदे याने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर मोठ्या प्रमाणात BJPवर टीका सुरू झाली होती. मात्र मयूर शिंदे याने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला नाही. आपलं मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी बोलणं झालं आहे. त्यांचा कुठल्याही प्रकारे भारतीय जनता पार्टीशी संबंध नाही असं देखील यावेळेस माधव भंडारी यांनी स्पष्ट केलं. मयूर शिंदेने भाजपामध्ये प्रवेश केलेला नाही. या पत्रकार परिषदेला येण्यापूर्वी माझं रवींद्र चव्हाणांशी चर्चा झाली. याच कार्यालयात झाली. रवींद्र चव्हाणने स्पष्ट केलं की त्यांना भाजपामध्ये प्रवेश दिलेला नाही. शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती तुटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आघाडीमध्ये बिघाडी होतो का काय अशा प्रकारचं राजकीय वातावरण निर्माण झालं होतं. मात्र दोनही पक्षांनी संयम दाखवत आघाडीनेच या निवडणुकीला सामोरं जाण्याचं ठरवलं आहे. काँग्रेस पक्ष 52 ठिकाणी तर 87 ठिकाणी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक लढणार आहे. एकंदर 32 ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याची माहिती काँग्रेस पक्षाचे ठाणे अध्यक्ष श्री मनोज शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे अध्यक्ष श्री आनंद परांजपे यांनी काल एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीने गेल्या 24-25 वर्षांच्या कालावधीमध्ये ठाणेकरांना भूलथापांशिवाय दुसरं काहीही दिलेलं नाही. शिवसेनेच्या वचननाम्याचा पंचनामा आम्ही निवडणुकीच्या प्रचारात करू असा इशाराच यावेळेस श्री मनोज शिंदे यांनी दिला. शिवसेना भारतीय जनता पार्टीची आतून युतीच आहे. दोघांची सगळी भांडणं खोटे आहेत असं देखील यावेळेस श्री मनोज शिंदे यांनी सांगितलं. या निमित्ताने आम्ही श्री मनोज शिंदे आणि आनंद परांजपे यांच्याशी बातचीत केली. अनेक दिवसांपासून ज्या आघाडीची वाट बघत होते सगळे, ती आघाडी आज अखेर झालेलं आहे. गंगेत घोडं न्हायलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. अनुराव, काय कशा पद्धतीने ही आघाडी झालेली आहे? आघाडी होणार याचं सूचवाक्य माननीय माजी मुख्यमंत्री नारायण राणे साहेब आणि राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या बैठकीमध्ये ज्यावेळेला राणेसाहेबांकडे आमची बैठक झाली त्यावेळेला ठाण्यामध्ये आघाडी करायचं ठरलं. त्यापैकी 131 ठिकाणापैकी 116 ठिकाणी आघाडीचे उमेदवार संयुक्तरित्या प्रचार करत आहेत. 15 ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत आहे आणि मला विश्वास आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट हे तिघही म्हणून ठाण्यामध्ये शिवसेना भाजपचं सत्ता उलटवेल आणि परिवर्तनाची नांदी या ठाण्यामध्ये सुरू होईल.
बराच उशीर लागला ही आघाडी जाहीर करण्यासाठी. काय कारणं होती? एक वाक्य तर होत नव्हती. नाही, 3 तारखेपर्यंत फॉर्म भरायची शेवटची डेट होती. 4 तारखेला स्क्रुटिनी होती. 7 तारखेपर्यंत विड्रॉल होतं. 8ला चिन्ह वाटप होतं. त्यामुळे योग्य वेळेला आघाडीची घोषणा झालेली आहे आणि योग्य गोष्ट योग्य वेळेला करण्यामध्येच महत्त्व असतं. शिंदेसाहेब काय सांगाल? पहिल्यांदा आघाडी झालेली आहे आणि युती तुटलेली आहे, अशा प्रकारचं राजकीय वातावरण पहिल्यांदा निर्माण झालेलं आहे. काय सांगाल? आघाडी झाल्याचं श्रेय पूर्ण कार्यकर्त्यांना जाईल. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना या गोष्टीची जाणीव झाली की एकत्रितपणे सामोरं गेलं तरच लढाई चांगली होऊ शकते आणि त्याच्यामुळे ही आघाडी कार्यकर्त्यांच्या श्रेयामुळे झालेली आहे. नंबर 1. नंबर 2, या ठिकाणी शिवसेना भारतीय जनता पार्टीसारखा जो 24 वर्ष फेकू पक्ष म्हणून या ठिकाणी जाहीर झालेला आहे, त्याच्यासमोर नागरिकांसमोर आता कार्यकर्ते जातील आणि नागरिकांसमोर कार्यकर्ते कामाला. एकंदरीतच कुठले विषय, कुठले महत्त्वाचे मुद्दे घेऊन तुम्ही लोकांसमोर जाताय? अनेक मुद्दे आहेत या ठिकाणी. सांगायचं म्हणजे सर्वात प्रथम या ठाण्याला फसवणारे पालकमंत्री आहेत. अगदी उद्याच्या उद्या आम्हाला सत्ता द्या, टोल नाका 3ऱ्या मिनिटाला बंद करू म्हणणारे आज स्वतःच हिवाळी अधिवेशनामध्ये सांगतात की अजून 31 वर्ष आम्ही या बंद करू शकत नाही. आणि ह्या नेत्यांना जरा बघावं लागेल, कारण का ठाणे महानगरपालिका या व्यापारी एक ऑफिस करून ठेवलेलं आहे, कारण का तिथून व्यापार निर्माण केला या लोकांनी. निवडणुका आलेल्या आहेत, आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. बघूया काय होतंय. आज आघाडी जाहीर झालेली आहे, एवढं नक्की. थँक्यू. मलनिस्सारण प्रकल्पामध्ये ठेकेदारांकडून शिवसेनेने तब्बल 20 कोटी रुपये घेतल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. त्यावरच 2007ची निवडणूक शिवसेनेने लढवली होती असा आरोप देखील श्री आव्हाड यांनी केला आहे. मात्र त्यावेळेसचे प्रकल्प वेळेत पूर्ण झाले नाहीत आणि त्याचा फटका ठाणेकर नागरिकांना आजही बसतो आहे असा आरोप देखील यावेळेस श्री आव्हाड यांनी केला आहे. या संदर्भात आज आमदार श्री जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादीचे ठाणे अध्यक्ष श्री आनंद परांजपे यांनी एका पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. ठाण्याचं मलमूत्र हे आजही कुठल्याही प्रकारची प्रक्रिया न करता खाडीत टाकलं जातं. त्यामुळे खाडी अक्षरशः गटार झाली असल्याचं देखील यावेळेस आव्हाड यांनी सांगितलं. याच खाडीतून सागरी जलवाहतूक करण्याची घोषणा शिवसेनेने केली आहे. मात्र उद्धव ठाकरे यांनी एकदा खाडीतून प्रवास करून दाखवावा असं आव्हानच यावेळी श्री आव्हाड यांनी दिलं आहे. माझं आव्हान आहे माननीय उद्धव ठाकरे साहेब, तुम्ही खाडीतनं आम्ही जलवाहतूक करणार, सागरी महामार्ग करणार अशी एक मोठी घोषणा केलेली आहे. या ठाण्याची जी नाल्यात रूपांतर झालेलं आहे त्याची जबाबदार शिवसेना आहे. आज 90% मलमूत्र जे आहे ते खाडीत जात आहे आणि त्या खाडीचं नाला नाही, गटार नाही, ह्याच्यापेक्षा वर्स्ट कंडिशन आहे सांडपाण्यामुळे. इथल्या संडास हे जे काय जाते आहे त्याच्यामुळे तुम्ही फक्त एका बोटीतनं वलवत तर त्या खाडीतनं जाऊन दाखवा, नाक मोकळं ठेवून. उगाच मोठ्या मोठ्या घोषणा करून ठाणेकरांना फसवू नका. हिंमत असेल तर 15 मिनटं या खाडीतनं फिरवून दाखवा. भर वस्तीमध्ये मलनिस्सारणाचे प्रकल्प राबवले गेले आहेत. खारेगाव आणि विटावा परिसरामध्ये अशा प्रकारचे प्रकल्प राबवल्याने स्थानिक जनतेला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो आहे. भर वस्तीमध्ये मलनिस्सारण प्रकल्प कसे काय राबवले गेले असा सवाल देखील आव्हाड यांनी केला आहे. लोकांना काय मूर्ख समजता? पहिल्यांदा एका जागेवर घेता, त्याचा प्लॅन मंजूर करून घेता आणि दुसऱ्यांदा प्रकल्प करताना कळव्यातल्या पारसिकनगर नावाच्या सुशिक्षित मध्यमवर्गीय लोकांच्या 100 बिल्डिंगच्या मध्ये आणून ठेवता. विटाव्यामध्ये बिल्डिंगला लागून मलनिस्सारण प्रकल्प करता. WHO जे नॉर्म्स आहेत, इंटरनॅशनल जे नॉर्म्स आहेत, आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटनेने दिलेले जे कायदे आहेत, ज्या गाईडलाईन्स आहेत, त्याच्यामध्ये त्याच्यातनं निघणारा वायू, त्याच्यामुळे होणारी रोगराई, त्याच्यामुळे त्या पाण्यावरती होणारा परिणाम, तिथल्या आजूबाजूच्या बदल्या पाण्यावरती होणारा परिणाम, ह्याच्यावरती भयंकर ऑब्जेक्शन्स WHOने घेतलेत. आणि लोकवस्तीपासून असे प्रकल्प 500 मीटरवर असलेली अशी आंतरराष्ट्रीय गाईडलाईन आहे. नवीन पितांबरी बार मध्ये आहे अँटीबॅक्टेरियल एजंट, जो भांड्यांना चकाचकच नाही तर निर्जंतुकही बनवतो. सर्वोत्तम स्वच्छता तुमच्या पाशी. जर नवीन पितांबरी बार असेल तुमच्या हाती,
1 मिनिटाच्या उशिराने तुमची बस चुकते, पण लोकशाहीतलं तुमचं एक मत देश बदलवते. मतदान करायला विसरू नका. दिनांक 21 फेब्रुवारी 2017. तुमचं मत, तुमची ताकद. Zip your wallets, don't worry, money will travel swift and fast. Cause TJSB का नया है ये magic Transapp app. Transapp zap, Transapp app. एक ही virtual ID से transaction है secure and safe. Just tap the tab of Transapp app and make your life all sorted. पैसा आया पैसा भेजा हो गया चुटकी का खेल. Simple, easy, fast है ये Transapp just like a finger snap. Transapp app, Transapp app. ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये थेट लढत होत असल्याचं स्पष्ट होत आहे. शिवसेनेने या ठिकाणी कविता दळवे, बिंदू मढवी, मुकेश ठोंबरे आणि संजय मोरे यांना उमेदवारी दिली आहे. तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी कमल चौधरी, कविता पाटील, अर्चना मनेरा आणि मनोहर डोंबरे यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलं आहे. 7 ते 8 दिवसांपासून प्रचाराला सुरुवात झाली आहे आणि या ठिकाणी नागरिकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. नागरिकांची समस्यांची जाण असल्यामुळे शिवसेनेला या ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं श्री मुकेश ठोंबरे यांनी सांगितलं. सोसायटीजमध्येही बघितलं तर माझं जे शिक्षण आहे त्याच्यासाठी लोकांचा चांगला प्रतिसाद आहे आणि भरभरून लोक प्रतिसाद देत आहेत. समोरून बोलवून आम्हाला सांगतात की नाही आम्ही तुमच्याबरोबरच आहोत. तसेच आता माझ्याशी जे लोकांचे संबंध आहेत जोडलेले आहेत, बऱ्याच वर्षापासून लोक आहेत, तर स्लममध्येही तसाच प्रतिसाद आहे की काहीतरी करणारा माणूस आहे याच नजरेने माझ्याकडे बघतात लोक. हा संपूर्ण परिसर हा मोठ्या प्रमाणात सुशिक्षित नागरिकांचा परिसर आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सोसायट्या आहेत आणि त्यांच्याकडून प्रतिसाद भारतीय जनता पार्टीला खूप चांगल्या पद्धतीने मिळतो आहे. गेल्या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये आपण या प्रभागांमध्ये खूप चांगली कामं केली आहेत. त्याचा नागरिक निश्चितपणे विचार करतील असं श्री मनोहर डोंबरे यांनी स्पष्ट केलं. मागील 5 वर्षाच्या वचननाम्यामध्ये 98% मी वचननाम्याची पूर्तता केलेली आहे. या वर्षीचा वचननामा माझा तयार आहे. त्या प्रभागामध्ये एक तुर्केवाडा तलाव म्हणून आहे, तिथे एक घोडबंदरमधली पहिली चौपाटी म्हणून मी माननीय आयुक्तांनी मंजुरी दिलेली आहे. 8-8.5 करोडचं ते प्रपोजल आहे, ते फायनल स्टेजला आहे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन मी ह्या 5 वर्षामध्ये करणार आहे. तिथे थीम पार्क आहे, महिला छोट्यांपासून वृद्धांपर्यंत संपूर्ण ते एंटरटेनमेंट आणि विरंगुळा केंद्र चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. सहकार नगर परिसरातील श्री स्वामी समर्थ मठाचा 27वा वर्धापन दिन सोहळा आज अतिशय उत्साहाने संपन्न झाला. श्री विश्वनाथ वारडे यांच्या पुढाकाराने या ठिकाणी 27 वर्षांपूर्वी स्वामी समर्थ महाराजांचा मठ स्थापन करण्यात आला. त्यानंतर दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी स्वामींजींच्या दर्शनासाठी येत असतात. वर्धापन दिनानिमित्त पूजा, अभिषेक, त्याचप्रमाणे पालखी सोहळा, नैवेद्य, आरती, मार्गदर्शन, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आज भक्तगणांच्या उपस्थितीमध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या पालखी मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं. मोठ्या संख्येने भाविक या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. सहकार नगर स्वामी समर्थ मठ हा 27वा वर्धापन दिन आणि गुरुप्रतिपदा महोत्सव म्हणजे गाणगापूर यात्राचा हा आनंद गुरु शक्तीचा अथांग सागर आणि तो आपण त्याचा आनंद घ्यायचा असतो. यासाठी हा 27व्या वर्धापन दिनाला जमलेला हा भवसागर आता ही पालखी घेऊन शिवाय नर्मदे स्वामींची गजरामध्ये पुन्हा गादीवर 12:30 वाजता येईल. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठलाही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ
ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या रंगात अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन्स स्टुडिओ एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम ब्लेझर सूट्स शेरवानी जोधपुरी इंडो वेस्टर्न कुर्ता सूट्स फॉर्मल पार्टीवेअर शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम बॅरॉन मेन्स स्टुडिओ पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी हो बॅरॉनच्या 50% महासेलमध्ये. बॅरॉन मेन्स स्टुडिओ आमंत्रण हॉटेल जवळ जिल्हा परिषदेसमोर स्टेशन रोड ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्यासाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. ठाणे शहरामध्ये सध्या प्रॉपर्टी एक्झिबिशनचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबई ठाणे पुणे नाशिक परिसरातील 50हून जास्त डेव्हलपर्सनी या ठिकाणी आपापले प्रोजेक्ट्स डिस्प्ले केले आहेत. वित्तीय संस्था देखील एकाच छताखाली उपलब्ध असल्याकारणाने नागरिकांना अनेक प्रकल्प एकाच ठिकाणी बघण्याचा खूप चांगला चान्स या ठिकाणी उपलब्ध झाला आहे. प्रॉपर्टी एक्झिबिशनच्या निमित्ताने आम्ही ठाणे MCHIचे अध्यक्ष श्री अजय अशर आणि सेक्रेटरी श्री सचिन मिरानी यांच्याशी बातचीत केली. 16वं हाऊसिंग एक्झिबिशन महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीचं हाऊसिंग एक्झिबिशन आजपासून ठाणे शहरामध्ये सुरू झालेलं आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकतंच त्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि या एक्झिबिशनमध्ये पुन्हा एकदा बांधकाम क्षेत्राला इंडस्ट्री म्हणून स्टेटस मिळावं अशा प्रकारची मागणी MCHI ठाणेचे अध्यक्ष अजय अशर यांनी केलेली आहे. अजय जी, बताइए क्या मांग है आपकी? बस जो गवर्नमेंट की जो इच्छा है कि अफोर्डेबल होम्स बने, तो इस प्रक्रिया के लिए इट इज़ वेरी इम्पॉर्टेंट दैट रियल एस्टेट शुड गेट अ स्टेटस ऑफ इंडस्ट्री. जैसे इंडस्ट्री का स्टेटस मिलेगा तो वी विल गेट फंडिंग बेटर, वी विल गेट ऑल द फैसिलिटीज़ दैट इंडस्ट्री गेट्स एंड वी विल गेट द रिस्पेक्ट. And now RERA has come in, GST has come in, there is a lot of transparency which is going to come in. With all this, it will help us to structure in a better way for the common man and give better rates to the common man. दूसरी बात कमिश्नर साहब ने यहाँ पे बहुत इम्पोर्टेंट कही है कि ऑनलाइन जो आप देते हो वो 1 अप्रैल तक अगर वो जितने भी आप प्लान्स देते हो प्लान सैंक्शंस के लिए, तो 1 अप्रैल की डेडलाइन TMC कमिश्नर ने दी है. क्या कहना चाहेंगे आप? हम हमेशा कमिश्नर साहब के जो भी स्टेप्स है उनको सपोर्ट करते हैं. इसमें भी हम सपोर्ट करते हैं इनको कि ऑनलाइन हो जाए, ये सबकी इच्छा है. ओनली व्हाट आई वुड लाइक टू ऐड इज़ कि ये एक आसान चीज़ नहीं है. इसके लिए कम्प्लीटली सॉफ्टवेयर डेवलप करना पड़ेगा, नया हार्डवेयर होगा इसके लिए. एंड ऑल्सो द मैन पावर, द मोस्ट इम्पॉर्टेंट थिंग इज़ द ट्रेनिंग टू द मैन पावर. ये प्रोसेस है पूरा. मे बी इट इज़ आवर डिज़ायर कि 1 अप्रैल तक हो जाए, लेकिन अगर नहीं भी हुआ तो भी इफ़ वी स्टार्ट द प्रोसेस
the training of the people will take some time. Let everybody get trained in this so that जो काम smooth चालू है वो stop नहीं होना चाहिए. And we are all hopeful that we will achieve this target which is set by the Honorable Commissioner. सचिन मीरानी हे MCHI से ठाणे से सेक्रेटरी आहेत. आज आपका बहुत नाम लिया जा रहा था. एवरीबडी वॉज प्रेजिंग यू. क्या कहना चाहेंगे? I am really thankful with the leadership of Ajay ji. We all have really worked hard. It's not that only me. To make this 16th Expo a great success. With the way we have started, we all are very satisfied the way it is going, and I'm sure it will bring a lot of footfalls. और काफ़ी interested genuine buyers थाना के तरफ आएंगे और जो बिल्डर्स ने अपने फ्लैट प्रदर्शित किए हैं उनको उसका कन्वर्जन भी मिलेगा, सेल भी इधर पक्का मिलेगी. थँक्स यू. तुम्ही दोघं आमच्याशी बोललात. ठाणे वर्तमानच्या रसिकांसाठी आम्ही पुढचे 4 दिवस MCHI मधल्या सगळ्या घडामोडी आपल्यापर्यंत घेऊन येणार आहोत. अभी आप दोनों हमसे बात किए, बहुत बहुत शुक्रिया. थँक्यू. ठाणे महानगरपालिकेच्या बहुतांश वॉर्डमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्यामध्ये थेट लढत दिसून येत आहे. ठाणे शहरामध्ये देखील अशाच प्रकारची एक रंगतदार लढत आपल्याला बघायला मिळते आहे. ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 21मध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचं पॅनल एकमेकांसमोर उभं ठाकलं आहे. शिवसेनेने या ठिकाणी माजी नगरसेवक श्री हिराकांत फरडे, नगरसेविका सौ सुजाता भास्कर पाटील, श्री प्रीतम राजपूत आणि ज्येष्ठ नगरसेवक विलास सामंत यांना रिंगणात उतरवलं आहे. तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी विद्यमान स्थायी समिती सभापती श्री संजय वाघोले, मृणाल पेंडसे, सुरेश जोशी आणि प्रतिभा मडवी यांना उमेदवारी दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचं या भागामध्ये कार्य आहे, त्यामुळे साहजिकच या ठिकाणी आपल्याला खूप भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचं नगरसेवक श्री हिराकांत फरडे यांनी सांगितलं. प्रामाणिकपणे गेलेल्या कामाच्या आधारे आम्ही नागरिकांसमोर जात आहोत आणि नागरिकांचा उत्साह पण चांगला आहे. आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि एकंदरीत शिवसेनेचं वातावरण चांगलं आहे. हा संपूर्ण प्रभाग हा भारतीय जनता पार्टीचा खऱ्या अर्थाने बालेकिल्ला आहे. अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी काम आहे. भारतीय जनता पार्टीला या ठिकाणच्या समस्या ठाऊक आहेत, त्यामुळेच नागरिक निश्चितपणे प्रतिसाद देतील असा विश्वास प्रतिभा मडवी यांनी व्यक्त केला आहे. चौघही फॉर्म भरलेल्या दिवसापासून पायाला चक्र लावून वॉर्डच्या बिल्डिंग घराघरामध्ये फिरत आहोत आणि आम्हाला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आम्हाला आणखी उत्साह येत आहे आणि आम्ही भरघोस मताने निवडून येऊ अशी आमची खात्री आहे. एकंदरीतच प्रभाग क्रमांक 21ची ही निवडणूक चांगलीच रंगतदार ठरेल यात अजिबात शंका नाही. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, कॉटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820929420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.